बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातील। करमाळा तालुका शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। माढा लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळी चालू आहे, त्यातच तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी हा राजीनामा दिलाय। शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी 2 दिवसांपूर्वीच आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यानंतर तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी आपला राजीनामा शिवसेना सचिवांकडे पाठवलाय। देवानंद बागल यांनी सांगितलं की शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष वाढीला मर्यादा येत असल्यानं आपण तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात, त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना, जातेगाव टेंभुर्णी रस्ता यासह इतर महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। मात्र अंतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू न देण्याची व्यवस्था केली जात होती। याचाच परिणाम म्हणून करमाळा तालुक्यात शिवसेना वाढू शकली नाही। त्यामुळे आपण शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।